नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888। तर आज एक छान रीडिंग घेऊन आले मी तुम्हाला। खूप अशी अर्जंटली असं इंट्युशन्स आले, खूप हायली इंट्युशन्स होते की येणाऱ्या 48 तासात एक मोठं परिवर्तन होते, जे काय माझ्यासाठी सुद्धा खूप ते हे आहे, सरप्रायझिंग आहे। तसंच तुमच्यासाठी असेल, काय परिवर्तन आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल आहेत किंवा काय होते, काय मेसेज आहे दत्तगुरूंचा आणि महादेवांचा काय मेसेज आहे तो बघूया आपण ह्याच्यामधून। तर येणाऱ्या 48 तासांमध्ये एक मोठं परिवर्तन होते। कशाची चाहूल आहे, जे होणार आहे त्याची चाहूल असेल आणि खूप अशी अर्जंटली मी रीडिंग करायला बसले, म्हणजे खूपच हाई असे इंट्युशन्स होते। तर बघूया आपण येणाऱ्या 48 तासात तासात एक मोठं परिवर्तन होते। जे सिक्युरिटी आहे ह्यामध्ये तुम्हाला आणि ॲडव्हेंचर्स येणाऱ्या 48 तासात एक मोठं परिवर्तन होते। येणाऱ्या 48 तासात एक साहस तुमचं हे होते, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एखादी तुम्ही निर्णय घेताय, तो निर्णय तुम्ही घेतलाय, जर तुम्ही घेतलाय किंवा घेताय कोणत्याही विषयाचा तो निर्णय असू दे, तर तो निर्णय घेत असताना तुम्हाला ते साहस वाटत नव्हतं किंवा तुम्हाला धाडस वाटत नव्हतं किंवा तुम्हाला भीती वाटत होती। तुमच्यामध्ये एखादा न्यूनगंड असेल किंवा भीती असेल किंवा ही गोष्ट केल्यामुळे माझ्या आयुष्यात एखादं वादळ येईल किंवा हे होईल ते, ह्या अशा नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक एनर्जीने तुमच्यावर प्रभाव पाडण्याचा खूप प्रयत्न केलाय की तुम्हाला तुमच्या निर्णयापासून बाजूला करणे, तुमचं साहस कमी करणे, तुम्हाला हे करणं, तुम्हाला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केलाय। पण हे थांबणार नाही आहे, कारण इथं श्री गणेशांचा आशीर्वाद तर आहेच, महादेवांचा आणि सगळ्या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे। त्यामुळं तुमच्या करंट चॅलेंजेस जे काही असतील किंवा बाकी तुमच्या ऑल ओव्हर सगळ्या आयुष्यावर, तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या परिवारावर या सगळ्याचा परिणाम इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल। एखाद्या थांबलेल्या गोष्टी ज्या आहेत, जसं पिंजऱ्यात डांबलेला पक्षी असतो, पिंजऱ्यात कैद केलेला पक्षी असतो, त्याला जसं स्वतंत्र सोडलं जातं, तशा प्रकारची एक ऊर्जा मला इथं दिसते की तुम्ही आजपर्यंत तुम्ही फक्त विचार करत होता घरट्यातून बाहेर पडणं, खरं तर पडलं पाहिजे ना, त्याशिवाय आकाशात उंच उडायचं किंवा त्या पंखात बळ येण्यासाठी तर घरट्यात बाहेर पडलं पाहिजे। आणि ते जे साहस आहे ते तुमच्यामध्ये येत नव्हतं। कोणताही निर्णय घेणं, निर्णयासाठी अक्षमता अशी होती की नाहीच, हे होऊच शकत नाही असं। वरनं जरी धबधब्याचे बघा पाणी पडते, पण ते पाणी पडत असताना, ते आदळत असताना त्याला किती त्रास होतोय, पण म्हणून काय ते पडायचं राहतंय का, तिथं साचून राहतंय का? असं ते साचल्यासारखं सुद्धा तुमच्या ह्या निर्णयामध्ये झालं होतं। निर्णय घेतला तर अनुभव येईल, त्यातून मिळणारं यश आहे, अपयश आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा हे करत होता, त्याचं म्हणजे जम्बलिंग झाल्यासारखं असं तुमच्या मनामध्ये होत होतं। तर असं काही हे नाही, असं महादेव तुम्हाला सांगतायत की जे साहस, जे धाडस तुमच्यामध्ये आहे, जी सकारात्मकता तुमच्यामध्ये आहे, जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तुमच्या सगळ्याच भावना ज्या तुम्हाला पोचवायच्या आहेत किंवा तुम्हाला जे तुमचं माध्यम असेल, कोणत्याही माध्यमातून तुमच्या समोर ज्या गोष्टी येतात त्या तुम्हाला अगदी साहसानं, धाडसानं पुढं द्यायच्या आहेत। आणि त्यासाठी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही का पिंजऱ्यामध्ये कैद होता, त्या पिंजऱ्यातून तुम्हाला मुक्त केलं जाते, स्वतंत्र केलं जाते। आणि ते एक फळ असं मला दिसतं जे परिपक्व झालेलं आहे। एखादं फळ बघा आपल्याला छान लागतं, कधी लागतं तेव्हा, कच्चा पेरू खाल्ला तर तो चांगला नाही लागणार, पण तोच पेरू जर पिकला असेल, तो गोड असेल, तर ते खातानाचा एक आनंद वेगळाच असतो, है की नाही? तसं काहीसं हे आहे, जे तुमच्यामध्ये आहे ते परिपक्व झाले, फळ तयार झालेलं आहे ते। आणि त्यामुळं तुम्हाची आता जी तुमची निर्णय क्षमता आहे ती खूप स्ट्रॉंग लेवलची आहे। तर तुम्हाला इथं निर्णय घेण्यासाठी सांगितलं जातं आणि हा निर्णय घेताना तुम्हाला कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तुम्हाला सिक्युरिटी आहे, तुम्हाला संरक्षण आहे, तुम्हाला सगळ्या पूर्ण ब्रह्मांडीय संरक्षण आहे तुमच्या आराध्यांचं। जर तुम्ही कोणते स्वामी भक्त असाल, दत्तगुरूंचे भक्त असाल, जे तुमचे आराध्य आहेत, तुम्ही स्वतःमध्ये एक परिवर्तन तुमच्यामध्ये होते, तुमच्या आंतरिक शक्तीमध्ये परिवर्तन होते। म्हणूनच हा मला मेसेज आला असेल की येणाऱ्या 48 तासात एक मोठं परिवर्तन होते, जे तुम्हाला अंतरंगाशी कनेक्ट करते, जे परमानंदाशी कनेक्ट करते, परमपिता परमेश्वराशी तुम्हाला कनेक्ट करते। आणि त्यांचं जे दिव्य स्वरूप आहे, त्यांची जी दिव्य आकृती आहे, ती सुद्धा तुम्हाला
दर्शन त्या ह्याचं सुद्धा दर्शन तुम्हाला येणाऱ्या 48 तासांमध्ये होणार आहे. हे खूप मोठा मेसेज आहे. म्हणूनच मला एवढे मोठे इंट्युशन्स आले की आत्ताच ही रीडिंग करायची आहे. तर हेच एका परमशक्तीचं दर्शन होण्याचं सुद्धा आणि त्यातून तुमचं एक परिवर्तन जे आहे किंवा जी शक्ती तुमची आहे ते वाढण्यासाठी हे येणारे 48 तास आहेत. आणि नक्की मला कमेंट करून सांगायचं ही येणारे 48 तास थोडं तुम्ही पीसमध्ये राहणं, स्वतःशी कनेक्ट राहणं आणि निसर्गाशी कनेक्ट राहणं खूप महत्त्वाचं आहे. जे खरंच अध्यात्माशी कनेक्टेड आहेत आणि भक्तीशी कनेक्टेड आहेत, माझी सगळी सोल फॅमिली आहे, त्यांनी थोडंसं कनेक्ट होण्याची इथं गरज आहे. निसर्गाशी कनेक्ट होण्याची गरज आहे, फुलांशी पानांशी कनेक्ट होण्याची गरज आहे. आणि इथं तुमच्या घरामध्ये जरी हे असेल फुलझाडं हे ते त्याच्याशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. इथं हा सुद्धा मेसेज आहे. पण येणारे 48 तास ऑब्झर्व करा. तुमची स्वप्न असतील, स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला काही माध्यमातून मेसेज दिले जात असतील तर त्या मेसेजेसवर थोडंसं गौर करा, विचार करा आणि हे परिवर्तनाशी तुम्ही थोडंसं कनेक्ट होण्याची गरज आहे. आणि फ्लो होतोय बघा, फ्लो आहे. तुमची जी स्वप्न आहेत ती आता रंगतायत, पुढं जात आहेत. आयुष्याच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही प्रस्थान करताय, प्रवास करताय, पुढं जाताय. आणि म्हणूनच हा फ्लो आहे, हा शांततेचा आहे. पूर्णचंद्र आहे, ही पौर्णिमा आहे, येणारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेचा जो तुमच्या आयुष्यावर जो बदल होणार आहे तो बदल म्हणजे हा खूप हायर इंट्युशन्स असतील, खूप मोठ्या मोठ्या मेसेजेसशी तुम्ही कनेक्ट व्हाल. खूप मोठे मोठे अशा गोष्टी आहेत, जे निर्णय आहेत ते तुम्ही घेताय. त्याच्यासाठी जी सक्षमता आहे किंवा त्याच्यासाठी जे धाडस आहे ते तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही फ्लो होताय अगदी छान. आणि हे चंद्र चांदण्याच्या प्रकाशामुळे तुमच्यातली अगदी खूप छान अशी शक्ती तुमच्यातली बाहेर येते. त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट होताय, शक्तीशी कनेक्ट होताय. जो पौर्णिमा म्हणजे देवींचं एक हे असते, एनर्जी असते त्याच्यामध्ये. तर त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट होताय आणि त्यामुळंच तुम्हाला इथं हायर असे मोठे मोठे इंट्युशन्स आणि मेसेजेस तुम्हाला कनेक्ट होतील. तर त्याच्याशी तुम्हाला इथं कनेक्ट राहण्यासाठी सांगितलं जाते की तुम्हाला दिव्य दृष्टांत जो आहे तो तुम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये त्यातून सुद्धा तुमचं एक परिवर्तन होत आहे किंवा होणार आहे. तर ह्यासाठी तुम्हाला हे तयार केलं जाते, तुम्हाला ते दाखवलं जाते. तर प्लीज सगळ्यांनी कनेक्ट व्हायचं. ज्यांच्यापर्यंत ही रीडिंग पोचते त्या सर्वांनी ह्या रीडिंगशी कनेक्ट व्हायचं आहे. येणाऱ्या 48 तासात होते एक मोठं परिवर्तन आणि हे परिवर्तन तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरेल. थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. हे बघा कृष्णा भक्ती, मी तुम्हाला काय म्हटलं, तुमची भक्ती पराकोटीची आहे आणि तुमची भक्ती आता रंग घेतीये. ही हा रंग होळीचा आहे बघा. ही होळी, हा रंग आणि कृष्णा आणि हे 48 तास हे तुमच्या आयुष्याला एक वेगळं परिवर्तन, एक वेगळी कलाटणी आणि एक व्हील ऑफ फॉर्च्यून सारखं मला कार्ड इथं हे फील होते की वेळ तुमची बदलते, परिवर्तन होते. खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यावर होत आहेत आणि ते तुम्हाला फील होतील की तुम्हाला ते जाणवेल, तुम्हाला ते दाखवून दिलं जाईल. फक्त तुम्हाला जे तुम्हाला स्पिरिच्युअल गायडन्स दिले जातात त्याचं कोणत्याही माध्यमातून असू दे, हा श्रीकृष्णांचा मेसेज आहे. जे तुम्हाला स्पिरिच्युअल गायडन्स दिले जात आहेत, तुमच्या भक्तीलाशी कनेक्ट आहेत ते मेसेज आणि तुमच्याशी कनेक्ट आहेत, म्हणून तुम्हाला ते जे मेसेज दिले जातात त्या मेसेजेसशी तुम्हाला इथं कनेक्ट व्हायचं आहे आणि पुढं तुम्हाला जायचं आहे. कारण श्रीकृष्ण तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करत आहेत. जशी या रंगांची उधळण होणार आहे, होळीचा रंग जसा उधळणार आहे तसाच तुमच्या प्रसिद्धीचा, तुमच्या प्रगतीचा, तुमच्या आनंदाचा आणि परमानंदाचा रंग हा उधळणार आहे. आणि ह्या रंगाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. हे रंग जो बेरंग जे आयुष्य झालं होतं त्या बेरंग आयुष्याचा रंगतदार एक प्रवास सुरू होतोय. आणि म्हणूनच एवढा मोठा मेसेज मला हा इतक्या फास्टली असा कनेक्ट झाला की ही भक्ती आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात रंग भरत आहेत. तर ह्या रंगांशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे बघा. या रंगांशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे म्हणून सांगितलं. पानं, फुलं, पक्षी आणि ह्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायला सुद्धा इथं श्रीकृष्ण सांगतायत. खूप मोठा मेसेज आहेत बघा. थँक्यू सो मच. ह्या सगळ्या तुमचा जो बेरंग मी काय म्हणलं त्या आयुष्याचा सगळं जे तुमच्या पूर्वजांची जे म्हणजे ह्या सगळ्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही घटना तुमच्या आयुष्यात घडल्या
त्याच्यावर न हे करता सगळ्या ह्याच्यातून तुम्ही पार पडलाय, बाहेर आलाय आणि तिथं तुमच्या पूर्वजांनी, तुमच्या भक्तीनं, श्रीकृष्णांनी आणि या सगळ्या शक्तींनी तुम्हाला साथ दिली, तुमचा हात धरला, म्हणूनच यातून बाहेर पडलाय. आणि हे प्रोटेक्शन जे आहे ॲज अ सिक्युरिटी मी तुम्हाला सांगेन एक मोठं परिवर्तन होतं आणि यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी तुमच्या पूर्वजांची आहे, श्रीकृष्णांची आहे, सगळ्या सकारात्मक शक्तींची आहे. सकारात्मक शक्तीशी कनेक्ट होणं ही सुद्धा स्वतःमधली एक खरंच शक्ती आहे, जे तुम्ही परमानंदाशी आणि परमपिता परमेश्वराशी कनेक्टेड आहात. म्हणूनच इतक्या मोठ्या सकारात्मकतेशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकताय. तर तुमच्या पूर्वजांशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पॅटर्न बदलताय. तुमच्या फॅमिलीचा जो पॅटर्न आहे, जो चालत आलेला आहे पूर्वापार, तो पॅटर्न तुम्ही कट करून एक नवीन पाया तुमच्या फॅमिलीचा असेल, तुमच्या परिवाराचा एक नवीन पाया तुम्ही रोवताय. आणि ज्या वेळेला तुम्ही तो रोवलाय, तो घट्ट झालाय आणि त्याची एक सुरुवात नवीन पालवी वसंत ऋतू सुरू होतोय. तर या वसंत ऋतूच्या याच्यातूनच एक नवीन पालवी त्याला फुटते, नवीन होते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे जे पूर्वज आहेत आणि तुम्हाला सगळे करतात, देतात आणि पुढे झालं तुम्हाला आहेत ह्या फक्त कनेक्ट व्हायचं. तुम्ही जे काय आर्ग्यू सांगितलं जातं, रिमेंबर हे माझं एवढं जे तुम्ही आकाशात त्यामध्ये तुमच्या सगळं आहे, कुठंही जोपर्यंत मोठी स्वप्न ही मोठी कलाटणी देत असतात. धाडस, साहस हेच आयुष्याला एक नवीन मार्ग आणि पुढे जात आहे. तुमच्या घेऊन गोष्टी अशी देवींसारखी एनर्जी फील होते की त्यांची एनर्जी आहे जी तुमची वाढ ह्यावर प्रेम करणारी गर्जना तुमची हे होते, तुमची वाढते स्ट्रेंथ, कॉन्फिडन्स आणि ह्यानं तुम्ही निर्णय घ्यायला सक्षम. सगळ्या तुमचे निर्णय घेत तुम्हाला प्रोटेक्शन ही सिक्युरिटी जो तुम्हाला श्रीकृष्ण देत आहेत आणि तुमचे पूर्वजही देत आहेत. थँक्यू सो मच. बघा मला खूप आतून हे कनेक्ट होत होतं आणि नक्कीच फेसिंग फिअर मेजर स्पिरिच्युअल चेंजेस आहेत इथं, म्हणूनच एवढा मोठा मेसेज आणि एवढं मोठं हे कनेक्ट झालं. मेजर स्पिरिच्युअल चेंजेस आहेत, येणाऱ्या 48 तासांमध्ये एक मोठं परिवर्तन होतंय आणि हे परिवर्तन तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करणारं आहे, परमानंदाशी कनेक्ट करणारं आहे. आणि ज्या दृष्टांताची तुम्ही वाट बघत होता किंवा ज्या एका ह्याची तुम्ही वाट बघत होता की जे पाऊल तुम्ही उचलले किंवा ज्या ह्याच्यावर तुम्हाला यांनी घेऊन गेलेले आहेत, श्रीकृष्णांनी, तुमच्या देवीने आहे, तुम्हाला जो मार्ग, त्यांच्या जो मार्ग, जी परीक्षा, जे सगळं द्यायचं आहे ते तुम्ही अगदी 101% तुम्ही सगळं क्लिअर केलेलं आहे, तुम्ही ते दिलेलं आहे आणि म्हणूनच एका नवीन प्रवासाच्या दिशेनं तुम्ही जाताय आणि तेच तुमचे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस अनफोल्ड होत आहेत. मी तुम्हाला इथं पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं की दृष्टांत तुम्हाला मिळणार आहे, परमानंदाशी तुम्ही कनेक्ट होताय. परमपिता परमेश्वराचं एक दिव्य स्वरूप जे तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा काही याच्या माध्यमातून तुम्ही सहज कुठेही प्रवास करत असाल, त्या माध्यमातून अचानकपणे डोळे बंद झाले आणि तुम्हाला अशा काही शक्तींचा दृष्टांत झाला किंवा अशा काही शक्तीचं दर्शन झालं की तुम्हाला ते वेगळं असं ह्याला घेऊन कधी विचारही केला नसाल असं. नक्कीच हे ज्या अशा सोर्स आहे ज्या खरंच खूप इंट्युशन आहेत, डाउनलोड्स येतात, मेसेजेस येतात, त्यांच्याशी कनेक्ट आहेत, स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहेत, हे होणार कमी सांगायचं कोणाशी रेझोनेट होते. आता तुम्हाला फक्त हा चान्स जो आहे तो तुमच्यासाठी दिलेला आहे, तो चान्स तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जी रंगाची उधळण होते, जी बरसात होते, श्रीकृष्ण तुम्हाला
ह्या रंगांशी कनेक्ट करतायत आणि काही चॅनल मेसेजेस आहेत जे मी हे केले होते पण ॲक्च्युली आज ते द्यायचे नव्हते, मला गुरुवारी ते करायचे होते, पण ह्यांचा संदेश आहे, ह्यांचा मेसेज आहे आणि मला जे डाउनलोड्स आले आणि मला जे मेसेजेस आले त्यातून हे मेसेजेस आजच द्यायचे आहेत. तर यातून सुद्धा तुम्हाला कोणतं हे आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. जसा वेल्थ वॉस आपण बघतो, वेल्थ वॉसमध्ये कसं असते बघा, ज्या वेळेला आपण एखादा वेल्थ वॉस मध्ये हे काही गोष्टी ठेवलेल्या असतात, हे केलेल्या असतात, तशा पद्धतीनंच हे आहे. हेही तुम्हाला इथं मी सांगेन नक्कीच, गुरुवारी आपण ते हे करू. पण आत्ता हे मेसेज अर्जंटली मला तुम्हाला द्यायला सांगितलं जाते म्हणून मी हे तुम्हाला देणार आहे. आणि जे काही मेसेज असेल, जर हा चॅनल मेसेज आहे आणि खूप कनेक्ट होऊन, डीप कनेक्ट होऊन, त्या एनर्जीना कनेक्ट होऊन, पॉझिटिव्ह एनर्जीना कनेक्ट होऊन, परमेश्वराशी कनेक्ट होऊन हे मेसेजेस तयार केलेले आहेत, नक्की तुमच्याशी रेझोनेट होतील. आणि यातून तुमच्यासाठी कोणता मेसेज आहे ते आपण बघूया. येणाऱ्या तासात होते मोठं परिवर्तन, जे खूप मोठं आहे. आणि प्लीज सगळ्यांनी कनेक्ट व्हायचं आहे, थोडंसं पीस, शांतता आणि निसर्गाशी कनेक्ट राहा. जे बदल तुमच्या आयुष्यात होते ते बघा आणि नकारात्मक शक्तींपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहून आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करा. आणि इथे एक महत्त्वाचा मेसेज सुद्धा दिला जातोय, जर तुमची मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः थोडंसं स्वतःची दृष्ट काढण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं, जर तुमच्या मुलांची सुद्धा, कारण ही मी तुम्हाला तेच म्हटलं, जे मी चॅनल मेसेजेस केलेले आहेत ते चॅनल मेसेजेसच्या माध्यमातून जो मेसेज तुमच्याशी कनेक्ट होतोय तो मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्याशी सुद्धा तुम्हाला कनेक्ट व्हायचं आणि येणाऱ्या 48 तासात त्या चॅनल मेसेजेसमधून कोणते मेसेज तुमच्याशी रेझोनेट होतात किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे ते सुद्धा मेसेज तुमच्याबरोबर इथं शेअर केले जात आहेत. आणि एक आपल्याकडे जसं बघा, वेल्थ वॉस जसं हे एक असतं किंवा आजीबाईचा बटवा मी म्हटलं ना, आजीबाईचं बटवा, आणि त्या बटव्यामधून काय निघेल आपल्याला माहीत नसतं की, पण ते अगदी न इजा होता ते आपल्यापर्यंत पोहोचतं आणि आपल्याला परत ते स्ट्रेंथ देतं, स्ट्रेंथ वाढवतं, ताकद वाढवतं. तसं काहीच हेच आहे. श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि सगळ्याच बाप्पा आहे, देवी सरस्वती आहे याच्यावर. तर ह्याच्यामध्येच मी अशा काही गोष्टी हे केलेल्या आहेत, लिहिलेलं आहे. ते अगदी परमेश्वराशी, आराध्यांशी कनेक्ट होऊन, स्वामींशी, दत्तगुरूंशी कनेक्ट होऊन आणि त्यांच्या साक्षीनेच हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतायत. जर त्यांचाच आदेश आज आहे की हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचावे, कारण येणाऱ्या 48 तासात जे परिवर्तन होते त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे. म्हणून तर आपण बघायचं आहे ह्याच्यामध्ये कोणता मेसेज आहे जो तुमच्याशी कनेक्ट होतोय, जो तुम्हाला द्यायचा आहे. स्वामींचा संदेश आहे तुमच्यासाठी, घे भरारी, तुला पिंजऱ्यातून मुक्त केलं जाते, भरारी घे, स्वतःमधील शक्ती ओळख, एक सुंदर सकाळ तुझी वाट पाहत आहे. आणि ॲज मी सगळ्या माझ्या सोल फॅमिलीला पुन्हा एकदा सांगेन, मी तुम्हाला या कार्डमध्ये पहिले तेच सांगितलं की हे ॲडव्हेंचर्स, जे साहस आहे, जे धाडस आहे, ते तू करायचं आहे. कारण ज्या पिंजऱ्यामध्ये तू आजपर्यंत बंद तुम्ही होता त्यातून तुम्हाला मुक्त केलं जाते आणि तुमच्या पंखांमध्ये बळ आणलं जाते. आणि हाच मेसेज आहे, हा स्वामींचाच मेसेज होता आणि किंवा ह्या ब्रह्मांडीय शक्तीचा मेसेज असल्यामुळेच मला कनेक्ट झाला, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर इतकं छान हे कनेक्ट झालं. थँक्यू सो मच स्वामी, थँक्यू. तर बघूया आपण, हे बघा, ज्यांनी तुमच्या चारित्र्यावर, खरेपणावर घाव घातला ते आता तुमच्या यशस्वी होणं, तेज पाहून स्वतःच्याच नजरेला नजर नाही देऊ शकणार. तुम्ही एक पवित्र सोल आहात आणि हे दत्तगुरू सर्वांसमोर आणतायत. बघा, दत्तगुरूंचा मेसेज आहे, स्वामींचा मेसेज आहे आणि खूप डीप कनेक्ट होऊन हे मेसेजेस केलेले आहेत. या मेसेजेसवर गौर करा. तुम्हाला जर त्या मेसेजचा अर्थ नाही कळला, परत तुम्ही ते ऐका. तुम्हाला काय सांगण्याचा उद्देश आहे, त्यांचा काय आदेश आहे स्वामींचा, दत्तगुरूंचा, हे ऐका, हे लक्षात घ्या. आणि येणाऱ्या 48 तासात हेच दाखवून द्यायचं आहे त्यांना की तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुमच्यासाठी कोणता मेसेज आता महत्त्वाचा. हे बघा, कोणाबरोबरही वितंड वाद घालण्यात, आर्ग्यू करण्यात तुमचा महत्त्वाचा वेळ आहे तो वाया घालवू नका. त्यांचा टाइमपास होतो,
पण तुमची सकारात्मक एनर्जी आहे ती वेस्ट जाऊ शकते. कामाशी काम ठेवणे. हा मेसेज ज्यांच्याशी आहे त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नको तिथं हे बघा, विनाकारण एनर्जी, तुमची जर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा त्या वाद घालण्यामध्ये किंवा त्या चर्चेमध्ये तुमचा इतका वेळ जातोय, जो महत्त्वाचा वेळ आहे आणि चांगल्या गोष्टींसाठी जो स्पेंड करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इथं तो वेळ देण्यासाठी सांगितलं जातं. ॲजाची एनर्जी असेल तुमची किंवा तुम्हाला तिथं ते सांगितलं जाते. खूप महत्त्वाचा असा मेसेज आहे हा तुमच्यासाठी. तुमच्या घरात सकारात्मक एनर्जी आहे. ब्रह्ममुहूर्तावेळी उठून ध्यान केल्यास सत्याचा दृष्टांत होईल. मी तुम्हाला इथं दृष्टांत सांगितलेला आहे. जो दृष्टांत येणाऱ्या 48 तासांमध्ये तुम्हाला एक मोठं परिवर्तन होते आणि ह्याच तुम्हाला याच्या ध्यानाच्या माध्यमातून असू दे किंवा स्वप्नांच्या माध्यमातून असू दे, पहाटेची जी स्वप्न पडतात त्याच्यावर सुद्धा तुम्ही थोडंसं हे करायला लक्ष देणं गरजेचं आहे येणाऱ्या 48 तासांमध्ये. कारण मेजर स्पिरिच्युअल चेंजेस आहेत आणि दृष्टांत आहे ते सुद्धा इथं तुम्हाला तुमचे पूर्वज आणि देवीसुद्धा तुम्हाला सांगतायत, श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि स्वामी संदेश आहे, खूप महत्त्वाचा संदेश आहे बघा. जगाने तुझ्यावर विश्वास ठेवो न ठेवो, तू तुझ्यावर विश्वास ठेव. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि साथही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खूप मोठा संदेश आहे, खूप मोठा मेसेज आहे, खूप मोठं एक परिवर्तन आहे जे तुमच्या आयुष्यात होतं. एक भरारी घ्यायची आहे तुम्हाला. तुमच्या जे सगळ्या करंट चॅलेंजेसमध्ये तुम्हाला कोण काय म्हणलं किंवा काय करते किंवा तुम्हाला कोणी काय हे केलं, त्यात सगळ्यात पडण्यापेक्षा तुमच्यावर साक्षात परमेश्वराचा विश्वास आहे किंवा त्यांना माहीत आहे ते वरवरच्या ह्याला हे करत नाही, ते अंतरंगात जे खरं आहे, आत्म्यात जी पवित्रता आहे, तुमच्या आतमध्ये जी पवित्रता आहे, त्या पवित्राशी परमेश्वर कनेक्टेड असतात आणि तुम्ही खूप पॉवरफुल, खूप छान आणि पवित्र अशी सोल आहात. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला सांगतायत जग काय म्हणते याकडे लक्ष देऊ नकोस, तू स्वतःवर विश्वास ठेव, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि हे चॅनल मेसेजेस होते. अजून एक मेसेज मला काढावा असा आदेश आहे. थँक्यू सो मच स्वामी. आणि स्वामींचे खूप मेसेज आहेत बघा. स्वामी तुम्हाला सांगतायत मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची कुणाची आणि परवावी कशाची. हे स्वामी तुम्हाला सांगतायत. ह्या सगळ्या रिडिंगमधून येणाऱ्या 48 तासासाठी एवढा मोठा मेसेज मला कनेक्ट झाला. का झाला? कारण हा संदेश होता स्वामींचा, महादेवांचा संदेश आहे तुमच्यासाठी की भिवू नका, ते तुमच्याबरोबर आहेत. निर्णय घे. तुला कोणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे. तुझ्या परिवारावर आमचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे इतकी मोठी शक्ती तुमच्याबरोबर आहे, इतकी मोठी शक्तीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला ती पुढे घेऊन जायला तयार आहे. तुम्ही फक्त आता भरारी घ्यायची आहे, भरारी घ्यायची आणि भरारी घ्यायची आहे. आणि हे मेसेज कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगायचं की मेसेजेस कसे वाटले. थँक्यू सो मच. तर रिडिंगशी कनेक्ट झाल्याने चॅनल लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशाच काही सोल्स असतात, अशीच काही लोकं असतात जे अंधारात हरवलेली असतात, त्यांना मार्ग मिळत नाही. तर तो मार्ग दाखवण्यासाठी आपण सुद्धा एका चांगल्या कर्माचा एक भाग म्हणून हे मेसेजेस, हे व्हिडिओज किंवा हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून काम करू शकतो. तर ते तुम्ही सर्वांनी करायचं आहे. आणि हीच ह्याच्या निमित्तानं तुम्हाला एक मेसेज आहे. आणि नक्कीच सांगायचं मला रिडिंग कशी वाटली, कमेंट करून सांगा. कमेंट खूप छान असतात, हृदयाला ठोठावणाऱ्या अशा हेलावणाऱ्या अशा कमेंट्स असतात आणि खूप छान वाटतं त्या कमेंट्स ऐकून की इतकी सोल फॅमिली अशी पॉवरफुल, सकारात्मक आहे. आणि थँक्यू सो मच यांचं की ज्यांनी मला तुमच्यासारख्या फॅमिलीशी कनेक्ट केलं. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.